स्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. गतवर्षांप्रमाणेच याही वर्षी आमच्या घरच्या गणपती समोर रहस्यमय श्री सोमनाथ मंदिराचा देखावा साकारून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. गुजरातमधील प्रभास पाटण समुद्रकिनारी वसलेले श्री सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वप्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. या पवित्र ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा आता आपण सर्वजण पाहूया. ब्रह्मपुत्र प्रजापती दक्ष यांच्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवांबरोबर करण्यात आला. परंतु चंद्रदेवांना त्या 27 दक्ष कन्यांपैकी रोहिणी नावाची कन्या सर्वाधिक प्रिय होती. म्हणूनच पत्नी असूनही उर्वरित 26 कन्यांकडे चंद्रदेव दुर्लक्ष करीत होते. पती प्रेमासाठी व्याकुळ झालेल्या त्या 26 कन्यांनी आपले पिताश्री महाराज दक्ष यांच्याकडे चंद्रदेवांमार्फत करण्यात येणाऱ्या भेदभावाबद्दल तक्रार केली. हे ऐकताच प्रजापती दक्ष चंद्रदेवांना समजावण्यासाठी त्यांच्याकडे आले व त्यांना शांततेने समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतरही चंद्रदेवांचे आपल्या इतर पत्नींबरोबरचे वर्तन तसेच राहिल्यामुळे प्रजापती दक्ष अतिक्रोधित झाले आणि या क्रोधामध्येच त्यांनी चंद्रदेवांना एक श्राप दिला. हे चंद्रमा, आम्ही तुम्हाला इतके शांततेने समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहिणी सोडता आमच्या इतर कन्यांबद्दलचे तुमचे भेदभावी वर्तन बदलले नाही आणि याची शिक्षा म्हणून आम्ही श्राप देतो की आज या क्षणी तुम्हाला क्षयरोग व्हावा. त्यानंतर लगेचच चंद्रदेव क्षयरोगाने ग्रसित झाले व त्यांचे तेज हळूहळू कमी होऊ लागले आणि पृथ्वीवर हाहाकार उडाला. सर्वत्र महाप्रलय येण्याचे संकेत दिसू लागले. हे देवी देवतांना समजताच त्यांनी चंद्रदेवांना या श्रापातून मुक्ती मिळण्यासाठी श्री ब्रह्मदेवांकडे जाण्याचे सुचवले. आता चंद्रदेव ब्रह्मदेवांकडे आले. झालेला सर्व प्रसंग त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, वत्स, दक्ष निश्चयाला मी देखील बदलू शकत नाही. या श्रापातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही अज्ञात स्थळी जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करा. त्यानंतर भगवान महादेव प्रसन्न होतील आणि या श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचवतील. हे ऐकून चंद्रदेव गुजरातमधील प्रभास पाटण समुद्रकिनारी जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप चालू करतात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकर चंद्रदेवांसमोर प्रकट होतात आणि चंद्रदेवांना वर मागण्यास सांगतात. शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी. झालेला सर्व प्रकार चंद्रदेव महादेवांना सांगतात व या शापातून मुक्ती मिळण्याची मागणी करतात. त्यावर भगवान शंकर म्हणतात की दक्षच्या मुखातून बाहेर पडलेल्या होणीला कोणीही थांबवू शकत नाही
परंतु या क्षयरोगावर उपाय म्हणून मी तुला एक वरदान देतो. दरमहा 15 दिवसांनी तुझे हे तेज कमी होईल व पुढच्या 15 दिवसांनी तुझे तेज वाढू लागेल. वरदान मिळताच चंद्रदेवांना क्षयरोगातून मुक्ती मिळते आणि पृथ्वीवरील जीवन देखील सुरळीतपणे चालू लागते. त्यानंतर चंद्रदेव भगवान शंकरांना इथे स्थापन होण्याची विनंती करतात. त्यावर भगवान शंकर त्याच ठिकाणी लिंग रूपात विराजमान होतात. चंद्राला दुसरे नाव सोम असेही आहे व महादेवांना नाथ असेही म्हणतात. म्हणूनच एकत्रितपणे या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाऊ लागले. मंडळी, चंद्राच्या ज्या अवस्थेला आता आपण पौर्णिमा आणि अमावस्या म्हणतो त्याचा संदर्भ या पौराणिक कथेमध्ये दिसून येतो. आता आपण या मंदिराविषयीच्या ऐतिहासिक व रहस्यमयी घटना पाहूया. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरावर सुमारे 17 वेळा परप्रांतीयांमार्फत आक्रमण करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 17 वेळा या मंदिरातील अमाप संपत्ती लुटण्यात आली व 7 वेळा हे मंदिर तोडण्यात आले. परंतु या मंदिराचे वैशिष्ट्य असे की इतक्या वेळा आक्रमण होऊनही हे मंदिर पुन्हा पुन्हा बांधण्यात आले व आजही हे मंदिर अगदी दिमाखात उभे आहे. या 17 आक्रमणांपैकी इसवी सन 1025 मध्ये अफगाणी सुलतान महमूद गझनी याने केलेले आक्रमण सर्वाधिक भयंकर होते. त्याने मंदिरात असलेल्या पंडित, महिला, लहान मुले या कोणालाही जिवंत सोडले नाही. त्यानंतर जेव्हा गझनी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आला तेव्हा तो अचंबितच झाला. त्याने हवेमध्ये लटकलेले शिवलिंग पाहिले आणि त्याचे डोळेच फिरले. हे पाहताच त्याच्या मनात आले असावे, ये शिवलिंग हवा में कैसे लटक रहा है? क्या हिंदू धर्म से बड़ा वैज्ञानिक धर्म और कोई नहीं? अगर ये बात हमारे मुल्क में पता चल गई तो हमारे धर्म से लोगों का विश्वास कम हो जाएगा. नहीं नहीं, मैं ऐसा होने नहीं दूंगा. इस शिवलिंग को मैं नेस्त नाबूद कर दूंगा. असे म्हणून तो त्या शिवलिंगावर हातोड्याने घाव घालू लागतो, पण ते शिवलिंग जागचे हलत नाही. मग त्याच्या लक्षात येते की येथील भिंती देखील विशिष्ट प्रकारे बनवलेल्या आहेत. त्यामुळेच तो त्या भिंती तोडण्यास सुरुवात करतो. भिंतीचा काही भाग तुटताच ते शिवलिंग हळूहळू खाली येऊ लागते आणि जमिनीवर येऊन थांबते. त्यानंतर पुन्हा गझनी त्या शिवलिंगावर हातोड्याने घाव घालतो, पण ते शिवलिंग इतके मजबूत असते की त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. मग तो शिवलिंगाला आग लावून वितळवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या या क्रूर प्रयत्नात त्याला यश मिळते. प्राचीन हिंदू वैज्ञानिकांचे महत्त्वपूर्ण असे आश्चर्य नष्ट करण्यात तो यशस्वी होतो. आज जे शिवलिंग आपण सोमनाथ मंदिरामध्ये पाहतो ते या आक्रमणानंतर बसवण्यात आलेले शिवलिंग आहे. आता आपण या शिवलिंगाविषयीचे विज्ञान पाहूया. हे शिवलिंग निकेल आणि लोह या धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या उल्कापिंडापासून बनवलेले होते. या शिवलिंगाची स्थापना स्वतः चंद्रदेवांनी केल्यामुळे हे उल्कापिंड त्यांनीच अंतराळातून आणले असावे अशी धारणा आहे. मंडळी, अनर्शा प्रमेय आपल्या सर्वांना माहीतच आहे की एक चुंबक दुसऱ्या चुंबकाला अस्थिर करतोच. परंतु आपल्या प्राचीन हिंदू वैज्ञानिकांनी या सिद्धांताला मागे सारून असे काही करून दाखवले की संपूर्ण जग आश्चर्याने पाहू लागले. त्यांनी सामान्य चुंबकाबरोबर बिस्मथ धातूचा वापर करून त्या शिवलिंगाभोवतीच्या भिंती बनवल्या. सामान्य चुंबक आणि बिस्मथ धातूपासून बनवलेले चुंबक यांच्यापासून तयार झालेल्या चुंबकीय आकर्षणामुळेच हे शिवलिंग हवेमध्ये तरंगू लागले. अशा रीतीने अनर्शा प्रमेयाला मागे सारून न भूतो न भविष्यती असे आश्चर्य त्यांनी करून दाखवले. या मंदिराच्या न संपणाऱ्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे मंदिराच्या पूर्वेकडे असलेले बाणस्तंभ.
या बाणस्तंभावर एक बाण समुद्राच्या दिशेने दाखवण्यात आला आहे व खाली संस्कृतमध्ये आ समुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असे लिहिले आहे. याचा अर्थ या स्थानापासून बाणाची दिशा दाखवली आहे ती म्हणजे दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्रामध्ये एकही जमिनीचा भाग नाही. त्या काळी कोणतेही तंत्रज्ञान नसताना हे कसे लक्षात आले असेल हे एक मोठे आश्चर्यच आहे. यावरून असे समजते की आपले प्राचीन वैज्ञानिक किती श्रेष्ठ आणि प्रगल्भ होते. गणराया, सोमनाथ मंदिराचे हे रहस्य आमचे शारीरिक, मानसिक आणि शास्त्राच्या अवलोकनाच्या बाहेर आहे. तरी आम्हास ते आकलन करून देण्याची शक्ती दे, एवढीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. समुद्र तीरे शशिना प्रतिष्ठितं प्रभास तीर्थे परमं पवित्रं ज्योतिर्मयं गुर्जर भूमिरत्नं तं सोमनाथं सततं नमामि. तर आम्ही लहानपणापासूनच करत आलोय, पण जयघोष चिंतामणीचाच करणार. आला 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 माझा गणराजा आला.